तू मला सांगितलं हे दोघे हिरोईन आहेत किंवा भाऊ कदम आहे सिनेमामध्ये, वैभव मांगले, सर्वात जास्त कपडे कोणाचे असतात? कपडे सर्वात जास्त कपडे कोणासाठी, चेंज कोणाचं कोणाचे जास्त कपडे, कोणासाठी जास्त कपडे बनले असतील, ज्यातली कॉस्ट्युम टीम धावत धावत जाऊन मागे सकाळी वेगळे आणि रात्री वेगळे. सकाळी वेगळे आणि रात्री वेगळे. वैभव मागले नाही अच्छा. मनमीत ते. मनमीत. कपडे फाटायचे सकाळ दुपार नंतर ते कपडे फाटायचे. फाटायचे कपडे. फाटायचे आणि बरं घरचंच कॉस्ट्युम मध्ये असल्यामुळे सर काय बोलू पण नाही शकत. फाटायचे असं मॅम फाटायचं मॅम म्हणते तू वाढतो, तो संध्याकाळी वाढायचा खायचा, तो दुपारी खायचा तो आणि वाढायचा. मग संध्याकाळी वाढायचा. खरं आहे खरं आहे त्याचं सकाळचं वजन वेगळं आणि दुपारचं वेगळं वेगळं. असतं. व्हॅनिटी पण अशी टिल्ट व्हायची म्हणजे पण चांगलं सेट 2 इंच वाढवायचं पण त्याचं वाढायचं. कारण माहितीये का सर, सेटवरचं जेवण अप्रतिम असायचं. आणि तो जास्त खायचा. माझं कधी न वाढणारं वजन 1.5 किलो तेव्हा वाढलं होतं. तो ना वाढायचा रोज वाढायचा. सकाळी घातली हाफ पॅन्ट आहे दुपारमध्ये मध्ये फसलेली असायची. रोज आणि रोज मग वाढायचा. लपून लपून असं बसायचं. सर मी असं बसू का मी असं म्हणून तुला असं फोकल असं नाही सर मी असं बसू काय झालं सर काय फाटली अरे मग परत जा परत हे आई करा. गं. तर सर्वात मोठा कपडेपट एक पेटी त्याच्या कपड्यांची होती एवढा येतो. तर तुमच्या दोघांमध्ये असं कधी झालंय कारण लेखक जेव्हा लिहितो ते दिग्दर्शक पोचवत असतो त्याच्या ह्याच्यामध्ये स्टाईलमध्ये, पण असं एखादं तू लिहिलंयस आणि ते तुला असं वाटते लेखक म्हणून तितकं तसं पोचलं नाही, मग तुमची डिस्कशन झाले, मग काही त्याने तुला चेंजेस सुरुवातीला मी लिहायला पाहिजे होते इथेच आहे. सुरुवातीला मी लिहायला तर हवं आधी तर मग पुढे काहीतरी होईल. आणि त्यावेळी तर मी लिहेन तर मग काहीतरी होईल. त्यावेळी म्हणजे त्याने मला वाटतं टाइमपास टू त्यांनी वेळ दिला. टाइमपास वन जेव्हा आणि मला एक काय जाणवलं होतं. पहिली गोष्ट म्हणजे हा म्हणजे मी त्याच्याकडे अट्रॅक्ट झालो होतो बिकॉज इज अ फॅन्टॅस्टिक ॲक्टर. तर मी ते पाहिलं होतं आणि नुसता ॲक्टर नाही तो त्याने ना खूप ॲक्टर लोकांना जवळनं पाहिलं. म्हणजे सतीश गावींची जी हा जो काय करतो आणि ते अप्रतिम आहे. आणि बालक मध्ये तावे होते आणि म्हणजे आणि त्यामुळे ॲज अ ॲक्टर मी त्याचा फॅन आहेच. आणि जेव्हा रायटर म्हणून तो आला कारण ऑब्विसली त्यावेळेस तो बिझी होता. त्यांनी लिहिल्यानंतर माझं सिम्पल होतं, स्वार्थीपणा होता म्हण किंवा सेल्फिशने डायरेक्टर सेल्फिश असा आवाज लागतो त्याशिवाय फिल्म होत नाही. मी त्याच्या आवाजातलं सगळं रेकॉर्ड करायचं नरेशन व्हिडिओ. मी त्याचं टाइमपास वन असेल टाइमपास टू टाइमपास आणि जेवढ्या लिहिलेल्या फिल्म्स आहेत माझ्यासाठी तो ज्या पद्धतीने प्रेझेंट करतो ना ती कला माझ्यात नाही आहे. आणि ट्रस्ट मी ते नाही आहे ते नाही आहे त्याचं मी शूट करायचो प्रॉपर. आणि मी ॲक्टर्स लोकांना जे त्या नरेशनला नसतील त्यांना मी दाखवायचो की हा टोन आहे. कारण तो जेव्हा शूट करायचा ना तेव्हा ते 2-2.5 तासाचं नरेशन आम्ही अख्खी फिल्म बघतोय, आम्हाला सगळे कॅरेक्टर त्या दिसत आहेत ह्या टाईपचं. म्हणजे आय एम मिसिंग दॅट काइंड ऑफ रायटर. त्यात ते जे प्रत्येक कॅरेक्टर आपल्यासमोर उभं करतात म्हणजे तो शाकाल करायचा, तो भाऊ कदम करायचा, हो खरंय. तो प्रथमेश करायचा, तो केतकी पण करायचा. पण तो शाकाल वैभवने चेंज नाही ना केला. नाही मला आठवत नाही. पहिलं वाचन जेव्हा झालं तेव्हा एक इंटरव्हल झाला आणि चहा करायचं झालं तर चहा घेतला आणि कोपऱ्यात आला आणि मला म्हणाला बरं लिहिलंयस. म्हटलं अरे तुझं लक्ष नव्हतं मी बरंच लिहितो. तर हे कोण बोललं वैभव? मी म्हणालो वैभव मला म्हणाला बरं लिहिलंयस. म्हटलं अरे मी बरंच लिहितो तुझं लक्ष नव्हतं माझ्याकडे. तर म्हणाला अरे अजून व्हायचाय सिनेमा तर किती मास, अजून आता पहिलं वाचन झालं तर केव्हा मास दाखवतोय मला. आणि मला म्हणतोस मी मास दाखवतो. म्हटलं हे बघ चांगलं लिहिलंय जमेल तेवढं चांगलं करत. त्याने पण तो शाकाल त्याने चेंज करायचा प्रयत्न नाही केला. मी तुला सांगतो काय की नाही तो पूर्णपणे हा चेंज करूच शकत नाही. कारण हे बघ कसं आहे कधी कधी जे लिहिलेलं आहे ना ते ऍक्टर पोचवत असेल तर डिरेक्टर सुद्धा कधी उगाच अडवणार नाही. कुठलाही डिरेक्टर उगाच अडवणार. आणि भाऊ काय मांगले काय जमे हुए ऍक्टर्स आहेत, अत्यंत सेन्सिबल हुशार ऍक्टर्स आहेत. त्यांना कळतं बरोबर कुठल्या वेळेला काय करायचं, कॅमेरा कुठे प्लेस्ड आहे, मी काय करतोय, सीनचा ओव्हरऑल ग्राफ काय, सिनेमाचा ओव्हरऑल ग्राफ काय, असे ते हुशार ऍक्टर आहेत. त्यामुळे त्या बाबतीत त्याने केलं नाही. पण मला इतकी गंमत वाटायची मांगलेची. मी त्याला एकदा असं म्हणालो होतो हा खवचटपणा कॅरेक्टरसाठी मी लिहिलाय का तू भेटल्यामुळे तो माझ्यात आलाय, काय झालंय काय हा पण character? तू वाचायचा पण तसा ना सेम वैभव मांगलेसारखं वाचायचा सेम. आणि ना ह्याचं काय माहितीये का ह्याचं काय आहे, हा जेव्हा वाचतो ना तेव्हा त्या कॅरेक्टरकडे बघतो की मी बरोबर वाचतोय ना तुमच्या स्टाईलने वाचतोय. आणि ते असे असतात म्हणजे आता हा आमच्या स्टाईलने वाचतोय का बरं. नेहमी त्यांचं असतं की कुठल्याही स्टाईलने आला ना का आधी बघणार त्यांच्याकडे की मागले बरोबर आहे ना बरोबर ना मग तो म्हणलं बरोबर मग बरोबर. आता तू इमॅजिन कर आम्ही शूट करतोय ती गॅलरी आहे छोटीशी त्यावेळेस
दरवाजा उघडतो ओके. आणि आम्ही पहिला डायलॉग मांगलेचा आम्ही सांगायचो तू अखंड घे तुझं आहे ते. आणि वेसल झाली दोघांची वगैरे झालं. इथे वासुदेव आणि प्रथमेशच्या मागे प्रथमेशची पाठ आहे आणि वैभवची एंट्री. हा सुरू झाला रे अरे कढीला टुकटुक आवाज मागे म्हणजे वासूला पकडला त्याचा असिस्टंट मागे असं पकडून घ्या. हा मागे असं हसून पडत वासू असा होता. आम्ही म्हटलं काय त्यांनी ज्या पद्धतीने एंट्री करून जे चालूच केलं ते उद्बत्ती घेऊन वगैरे ओ माय गॉड. आणि क्रेडिट गोज टू जयंत जठार द वे ही कट दॅट त्याची एंट्री शाखा म्हणजे मजा आली. म्हणजे बेसिकली काही गोष्टी ना घडतात यार. अगं काही तू गोष्टी घडतात वैभवला समोर ठेवून लिहिलं होतंस का इतकं नाही, खरं? असं काही होत नाही. मी तुला कास्टिंग नव्हतं झालं. ते भयंकर हसवतात आणि असं Even काय चला मला हवं स्वप्न युद्धाच्या पडलं होतं आम्हाला की ह्याच्या बरोबर एक माणूस येणार आणि तो म्हणणार नया आहे व एक डायलॉग होता त्या माणसाला नया आहे असं आम्हाला काय स्वप्न पडलं होतं नया आहे व काहीतरी होणार. तो नया आहे व तो नवीन आहे विचारात तुम्ही सांभाळून घ्या मी चाललोय माझ्या तो आता टाकणार आहे पेपर असा साधा नया आहे व डायलॉग लिहिला होता. ते सुद्धा लोकांनी उचलून घेतलं. सो कधी कधी काय कधी कधी लोक कॅरेक्टर डिफाईन करतात आपण लिहिण्यापेक्षा लोकच सिनेमाला डिफाईन करतात की कशा पद्धतीचा आणि काय हा सिनेमा आहे. खूपच काय काय फनी गोष्टी झालेल्या आहेत या सिनेमात. रायटिंग बाबतीत पण मी इतका आळस केलाय हा सिनेमा लिहायला. कारण काय की असं होत नाही ते. हिचा जो डायलॉग होता की नाही ह्याचा जो डायलॉग होता याने ब्रीफ दिलं होतं की हा कॉलेजच्या बाहेर येतो आणि म्हणतो अरे हम गरीब आहे तो क्या हुआ हे ते 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 मी त्याच्या घरापर्यंत जाईपर्यंत ते लिहिलेलं नव्हतं. मी लिहिलं नव्हतं माझ्याकडे तेव्हा ऑल्टो होती. ऑल्टो 800 होती. मी ती ऑल्टो 800 पार्क केली. मी ते लिहिलं आणि वर गेलो. म्हणजे रवीच्या घरी हो आणि मी वर गेलो हे लिहिलंय म्हणून हे काय लिहिलंय की कसलं आणि डायलॉग झाले. आणि ते झालं आमच्या मनाची श्रीपंती अपरंपार चला हवा येऊ द्या. हे काय लिहिलं असं काही ठरवून नाही लिहिलं की इथे. पण हवांदे हा फार मुंबईचा म्हणजे चले हवांदे वगैरे हे सगळे फार मुंबईचे सगळे ते डायलॉग्स होते. त्याचा एक आधार मिळाला आणि ते सगळं लिहिली काय बडे बनो मर जाओ ते कवडं होतं ते एवढं होतं बापरे. म्हणजे आणि हे तो खरं वन शॉट होता मला सुचत नाहीचं फ्रस्ट्रेशन आहे खरं त्याचं न सुचण्यातलं सुचलंय. पण प्रथमेश तुला असे काही किस्से आठवतात ह्याने लिहिलंय ह्याने डिरेक्ट केलंय आणि तू ते प्रेझेंट केलंस त्यामुळे तुझे काही असे हे की अरे बाबा हे आता मला कसं ना पोहोचवणार आहे? एकतर टाइमपास रिलीज नंतरचा एक किस्सा आठवतो. टाइमपास रिलीज झाला होता 3 जानेवारी 2014ला आणि त्या दिवशी आपल्याला काय असं माहित नसतं ना प्रोडक्शन गाडी वगैरे पाठवते वगैरे असं त्यावेळी काही माहित नव्हतं आपल्याला. तर मग मी आपलं बसलो ट्रेनमध्ये चला प्लाझाला जाऊ हाऊसफुल आहे शो प्लाझा भारत माताला आम्हाला व्हिजिट करायची होती. म्हटलं जाऊ आपण काय होतंय त्याला. मग मला आला रवी सरांचा फोन. म्हणले अरे कुठे आहेस. म्हटलं सर येतोय निघालोय ट्रेनमध्ये. कुठे ट्रेनमध्ये. रुमाल आहे का रुमाल. म्हटलं एवढं काय वाईट काम झालं का रुमाल मारणार ठीक आहे. म्हटलं नाही रुमाल आहे का रुमाल. म्हटलं आहे सर आहे रुमाल आहे. तोंडाला लावून आणि वेस्टला उतर ते स्वामीनारायण मंदिर आहे ना तिकडे उतर दादर हा ईस्टला उतर त्या प्लाझाकडे येऊ नकोस. म्हटलं अरे बापरे एवढं काय झालंय आपल्या आयुष्यात. आणि त्यावेळी सोशल मीडिया नव्हतं ना रे. त्यावेळी काय माहिती कोण कुठे पिक्चर चालतोय. आता थोडासा चालला तर सोशल मीडियावर एवढा बवाल करतात. त्यावेळी तर काही माहितीच नव्हतं. तर मी उतरलो. मला स्कूटीवर घेऊन एक माणूस आला आणि ना मला अजूनही तो टर्न आठवतो भाई. मला तो मी कधी विसरणार नाही आयुष्यात. तो भोकले ब्रिज पार करून आपण असा टर्न करून येतो. शिवाजी मंदिर या साईडला आहे आणि प्लाझा या साईड हा टिळक ब्रिज. तो असा क्रॉस करून आलो मी आणि ते असा टर्न घेतला आणि मोठा पोस्टर लागलाय माझा आणि केतकीचा. हा का ते बघून असं झालं बापरे एवढा मोठा पोस्टर दादरमध्ये. आईच्या गावात आपण अंधेरी कुठेतरी चाळीत राहणारी पोरं दादरमध्ये एवढा पोस्टर लागलाय मोठा. मग मी गेलो तिकडे आणि आपलं शिवाजी मंदिरला आपलं नेहमीप्रमाणे आपलं पाया पडलो आणि टर्न घेतला तिथून पुढून आणि तिथे आलो आणि गर्दी ट्रॅफिक झालंय. गर्दी ट्रॅफिक झालंय कशामुळे टाइमपासच्या तिकिटामुळे. लाईन अशी बाहेर होती ना तेव्हा. त्यावेळी ते नव्हतं प्लाझाला. ट्रॅफिक झालंय आणि मी उतरलो रे असा काय झालं. मग मास्क वगैरे काढला सगळी पब्लिक इथे माझ्याकडे.